विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी LD ढगे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आपणास माहीतच आहे की मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण ITI नेहरू नगर तालुका कंधार जिल्हा नांदेडचे डायरेक्टर माननीय श्री संजयजी पवार सर यांना एक शिस्तप्रिय, अभ्यासू व विद्यार्थ्याप्रती तळमळ असणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. आज आम्ही आलो आहोत त्यांच्या ग्रामीण ITI नेहरू नगर येथील इलेक्ट्रिशियन व वायरमनचे विद्यार्थी व इन्स्ट्रक्टर यांच्याशी सुसंवाद साधायला, त्यांना मार्गदर्शन करायला व त्यांच्याशी चर्चा करायला. आम्ही व आमचे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशन मनापासून माननीय श्री संजयजी पवार सर यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. चला तर मग भेटूयात. आज आपल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये श्री LD ढगे सर, जे की आपण आतापर्यंत ज्यांची पुस्तके वाचत आपण या ठिकाणी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते स्वतःहून आपल्या इथं तुमच्या समोर बसलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत ITIच्या अभ्यासासाठी उपयुक्त असे भरपूर काही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये आता जे तुम्ही अभ्यास करतायत, जे आपल्या इथं आहे पुस्तकं अवेलेबल, ते सरांचंच आहे, ते की LD ढगे सरांचं आहे. त्यांच्या वेबसाईट आहेत. परत त्यांनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आज स्वतःहून LD ढगे सर इथं उपस्थित आहेत. त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊ. विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी LD ढगे इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री संजयजी पवार सर, आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री सोनकांबळे सर, आपल्या संस्थेचे गटनिदेशक माननीय श्री VB ढवळे सर, ग्रामीण ITIचे व्यवस्थापक माननीय श्री विशाल कदम सर, इलेक्ट्रिशियनचे इन्स्ट्रक्टर माननीय श्री अभिषेकजी उपाध्याय, नरेंद्रजी यादव, सचिन सुरनर सर, अमोल पाटील सर, शैलेंद्र चौदंते सर, बामनवाड माणिकरावजी, माझ्यासोबत आलेले इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण भाऊ कुलकर्णी, आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आपल्या समोर येण्याचं औचित्य एवढंच आहे, आपली सर्वांची ओळख व्हावी. आज इथं आल्याच्या नंतर सरांनी मला माझ्याकडे वेगळा टास्क आपल्याविषयीचा दिलेला आहे. या ठिकाणी येण्याचं कारण आपली सर्वांची सदिच्छा भेट, आपल्या संस्थेचे संचालक यांची सदिच्छा भेट, आपल्या सर्व स्टाफची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि आम्ही नवीन नवीन उपक्रम काय करतोय याची माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आलेला आहे. या ठिकाणी मी थोडक्यात माहिती देणार आहे. बाकीची माहिती YouTube चॅनलवर जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला कमेंट्स लिहायचे आहेत. तुम्हाला नेमकं कसं पाहिजे, काय पाहिजे आणि केव्हा केव्हा पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या पद्धतीच्या कमेंट्स द्याल, तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल ती रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे. आणि त्याची जबाबदारी आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री पवार सरांनी माझ्यावर दिलेली आहे. त्याच्यासाठी सर्व स्टाफ या ठिकाणी सक्षम आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या ठिकाणी ह्या सगळे पूर्ण करणार आहेत. पण तुमची सर्व जबाबदारी जी आहे, या ठिकाणी येण्याचा उद्देश जो आहे तो पूर्ण करण्याचा आहे. कारण या ठिकाणी तुम्ही आलात म्हणजे ITI बद्दलची माहिती घेऊन आलेला आहेत. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून बाहेर निघायचं आहे. या ठिकाणी जे काही तुम्ही टार्गेट घेऊन आलेला आहात, जो तुमचा उद्देश आहे, तो उद्देश पूर्ण करून तुम्हाला संस्थेच्या बाहेर जायचं आहे. मराठवाड्यामध्ये ही जी संस्था आहे
या संस्थेमधून जाणारा जो विद्यार्थी आहे नोकरी लागेलच, पण काही काही विद्यार्थी जे आहेत उद्योजकसुद्धा बनलेले आहेत, त्यांचं काम चालू आहे. तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीची तयारी या ठिकाणी करायची आहे आणि पुढं जायचं आहे. काही काही विद्यार्थी स्वतःहून आलेले असतील ITIचं महत्त्व जाणून. काही काही ठिकाणी फक्त लाईनमन व्हायचं आहे, ऑपरेटर व्हायचं आहे, ज्युनियर ऑपरेटर व्हायचं आहे, किंवा टेक्निशियन व्हायचं आहे, किंवा मोटर रिवाइंडिंग मला करायची आहे, एखादं शॉप टाकायचं आहे, अशा पद्धतीचे उद्देश तुम्ही घेऊन या ठिकाणी आलात. मुलीसुद्धा त्याच पद्धतीचा उद्देश या ठिकाणी ठेवून आलेले आहेत. पण प्रत्येकाचा उद्देश नोकरी, MSCBमध्ये आपण कसं लागाल हा उद्देश ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आता मी प्रत्येकाला विचारणार नाही, प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे असतील, किंवा मी जे काही बोलतो त्याच्यातलाच एखादा उद्देश असणार आहे. आणि तो उद्देश तुम्हाला सफल करण्यासाठी ही सगळी मंडळी तुमच्या समोर आहे. तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहेत, पण मागण्याची तयारी तुमची असली पाहिजे. इथं येऊन मठ्ठ बसणे, संस्थेचा टाईम झाला की जाणे, डब्बा येऊन खोलणे, खाणे आणि निघणे, हे करायचं नाही तुम्हाला. जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. कारण हा सिलेबस जर तुम्ही पाहिलात तुमच्या लक्षात येईल NSQF लेवलचं महत्त्व काय आहे, NSQF लेवलचं फुल फॉर्म काय आहे, आणि NSQF लेवल पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही काय होणार आहात याची पूर्ण माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी समोर बसलेले सगळे विद्यार्थी सुपरविजन करू शकतील असा विद्यार्थी संस्थेतून बाहेर पडणार आहे. ॲज ए लेबर म्हणून नाही, ॲज ए वर्कर म्हणून नाही, ॲज ए सुपरवायझर. म्हणजे जो दुसऱ्यांना कामं सांगू शकतो त्याला आपण सुपरवायझर म्हणतो. तर अशा पद्धतीची कॅटेगरी तुमची असणार आहे. तुम्ही जे समोर बसलात, विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील, तुम्ही काय तयार होणार आहात इथं? सुपरवायझर. सुपरवायझर म्हणजे काय मग? आज तुमच्या संस्थेचे सुपरवायझर कोण आहेत? इथं बसलेले या लाईन स्टाफ मधले हे सुपरवायझर आहेत, गटनिदेशक ज्यांना आपण म्हणतो. हे सगळे तुमच्यासाठी आहेत. हे सगळं स्टाफ इथं बसलेला, संचालक सुद्धा तुमच्यासाठीच आहेत. त्यांची मेहनत जर पाहिली, त्यांचे विचार जर पाहिले, तर मी तर आज अवाक झालो. कारण विद्यार्थ्याप्रती अशी तळमळ असलेला मराठवाड्यातलाच नाही, पूर्ण महाराष्ट्रातला पहिला माणूस मी आज पाहिलेला आहे. कारण तुमच्याबद्दलची जी तळमळ आहे, आपला जो विद्यार्थी आहे, तळागाळातला विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी आलेला आहे. तुमचे आई वडील फार मोठे नाहीत, कोणाचे आई वडील मजुरी करून तुम्हाला पाठवलेले आहे. काही मुलांचे शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा शेतीवाले असतील, पण त्यांचा एकच उद्देश आहे की माझा पोरगा इथं येऊन शिकला पाहिजे, त्याला चांगली नोकरी पाहिजे. जर समजा ते नाही साध्य झालं तर त्याला काम करता आलं पाहिजे, त्याची उपजीविका त्याला भागवता आली पाहिजे. अशा पद्धतीचा उद्देश ठेवून तुमचे आई वडील या ठिकाणी तुम्हाला पाठवलेले आहेत. पण त्यांचा उद्देश आपण या ठिकाणी येऊन पूर्ण करतो का, ह्याचं जर आपण आत्मपरीक्षण करून पाहिलं तर नाही. असा एकच सूर त्या ठिकाणाहून निघतो. तर या ठिकाणी प्रत्येकानं इथं सक्षम होऊन बाहेर निघालं पाहिजे. 100% जे काही उद्दिष्ट तुम्ही घेतलात ते उद्दिष्ट इथं पूर्ण झालं पाहिजे. पहिल्या तासापासून ते लास्टच्या तासापर्यंत जे काही स्किल्स आहेत. आता पहिलं स्किल तर मी पाहिलेलं आहे या संस्थेचं, एकदम अप टू डेट, छान डिसिप्लिन. हे सुद्धा स्किल आहे, हे सुद्धा पाळता येत नाही. तुमचा श्वासोश्वासाचाच आवाज या ठिकाणी येतोय, दुसरा आवाज येत नाही. पिन ड्रॉप सायलेन्स या ठिकाणी आहे. बऱ्याच संस्थेमध्ये हा प्रकार दिसत नाही. म्हणजे हे सुद्धा स्किल आहे. पुढे आलेला माणूस त्याचं पूर्ण ऐकून घेणे, करायचं का नाही ते नंतर ठरवणे, पण या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी तुम्ही बसलेला आहात. आता ह्या ठिकाणी माझा उद्देश वेगळा आहे. मी फक्त पुस्तकांची माहिती या ठिकाणी द्यायला आलो, पण मी हे दुसऱ्या पद्धतीची माहिती जी देत आहे ही संस्था चालकांनी मला आदेश दिल्यामुळं त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ या ठिकाणी मी तुम्हाला बोलून दाखवत आहे. जशी तुमचे आई वडील तुमची काळजी घेतात त्याच पद्धतीची काळजी संस्था चालक घेतात, हे लक्षात ठेवा. समोर आल्याच्या नंतर ते विद्यार्थ्याला शिव्या देत असतील, बोलत असतील, रागावत असतील,
पण ते रागावण्याचा उद्देश वेगळा असतो. एका विद्यार्थ्याला रागावलं म्हणजे सगळ्याला रागावलंय असा त्याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. चूक दुसरीच करते, पण दुसऱ्याला त्यांनी कधी कधी बोलतात. पुढचा माणूस कसा आहे त्याच्यावर लक्ष ठेवून ते बोलतात, म्हणजे सायकॉलॉजी विचार करून त्या पद्धतीनं बोलतात. तेव्हा हे सगळं तुमच्यासाठी या ठिकाणचा असलेला स्टाफ पूर्ण त्या पद्धतीचं कार्य करतोय. तेव्हा तुमची तयारी असली पाहिजे शिकण्याची. ITI हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. ITIच्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल आलंच पाहिजे. त्याला बोलता नाही आलं तरी चालेल, पण त्याला प्रॅक्टिकल आलं पाहिजे. तो पंखा कसा फिरतो ह्याचा विचार बसल्या बसल्या आपल्याला करायचा आहे. तो चॅप्टर दुसऱ्या वर्षात असेल, पण आल्या आल्या तुमची संकल्पना तिथं गेली पाहिजे, अरे पंखा फिरतो कसा. कारण तुम्ही टेक्निकली नाहीत, तुम्ही एज्युकेशनल शिक्षण घेऊन या ठिकाणी आलेला आहात. पण तुमच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीच्या क्रिएटिव्ह आयडिया त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तुम्ही सुद्धा संशोधन त्याच्यातून केलं पाहिजे. हे संशोधन करणारे अशाच पद्धतीचे बसलेले असतात आणि त्या पद्धतीने केलेले असतात. विजेचा शोध लावणारे असतील, ह्या बल्बचा शोध लावणारे असतील, पंख्याचा शोध लावणारे असतील, ते कोण होते? आपल्यासारखे चालते बोलते माणूसच होते. मग आपण त्या पद्धतीचा विचार करतो का कधी? त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो का? या ठिकाणी आहे तेच करत नाही आपण. तर नवीन संशोधनाचा विषय तर पुढे राहिला, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये ते गेलं पाहिजे, हे करतंय तर याच्यापेक्षा मी चांगलं कसा करेल. हे कॉम्पिटिशनचं युग आहे. आमच्यापेक्षा तुम्ही एक्सपर्ट आहेत. इथं सगळे बसलेले मास्टर जे आहेत ना, आमच्यापेक्षाही तुम्ही एक्सपर्ट आहेत. चालू जमान्याबरोबरचे तुम्ही आहेत, हे थोडेसे मागचे आहेत, यांच्या पुढचे तुम्ही आहेत, आणि ह्या सगळ्याच्या मागचा मी आहे इथं बसलेला. तुमच्या समोर मी 61 वर्षाचा माणूस जे काही करू शकतो तो 20 वर्षाचा मुलगा करू शकतो का नाही? ती जिद्द पाहिजे. मला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मी शिकतोय, आजही शिकतोय. तुम्ही सुद्धा करू शकता. हेच फक्त मला सांगायचं आहे. तेव्हा तुमचे जे आई वडील जे काही अपेक्षा ठेवून तुम्हाला या ठिकाणी पाठवलेले आहेत, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. कारण तुम्ही या ठिकाणी आलात, फीस भरून शिकायला आलात. सगळ्यांनी भरली फीस. फीस कशी वसूल होईल? पैसेच घेतलं तर वसूल होईल का? हां, कशी वसूल होईल? मग त्या फीसच्या 10 पट काम तुम्हाला इथं शिकता आलं पाहिजे, तर त्याची काहीतरी वसुली तुम्ही केलात असा त्याचा अर्थ होतो. आता ती फीस भरत असताना आई वडील कशी फीस भरले हे ज्याचं त्याला माहित आहे. त्या परिस्थितीची जाणीव ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जेवढे पैसे मागतात तेवढे वडील, आई, बहीण, भाऊ, वहिनी, कोणी ना कोणी तुमचे जे पालक आहेत हे करतच असतात. 4 पुस्तकं जास्त शिकतील अशाच पद्धतीचा उद्देश प्रत्येकाचा आहे. कारण तुम्ही खेड्यातले आहेत. प्रत्येकजण या ठिकाणी बसलेला ग्रामीण भागातून आलेला आहे. अजून तुम्ही शहरात गेलेलं नाहीत. शहरातली प्रवृत्ती अजून वेगळी असते. पण शहरातले आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे असं म्हणतो, पण प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीची टेंडन्सी झालेली आहे. पण प्रत्येकाला पेटून उठलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी तर तयार करून देत आहे. मी ठरवलं सर, थेरॅटिकली 100% मी माझ्या पोरांना सक्षम करेल. फक्त इथं बसलेले जे लोक आहेत हे फक्त तुम्ही प्रॅक्टिकली त्यांना करावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. इथं कशाला आलात तुम्ही सगळे? शिकायला. शॉक कसा लागतो पाहिले का? प्रत्यक्षात शॉक घेतला का कधी? सर, जे घेतले नाहीत त्यांना शॉक द्यायचे, उद्या धरून द्यायचंय. झटका कसा असा केला पाहिजे त्यांना. पण त्याची भीती मनातून काढा. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, म्हणजे त्यांच्या मनातली भीती एकदा जाऊ द्या. नाही, पण एकदा तरी लागला का शॉक, हा शॉक कसा असतो याची जाणीव तुला झाली, मग तू काळजीपूर्वकच करशील ना. शॉक लागलाय म्हणजे आता आपल्याला म्हणलेलं आहे असं झालं की असं होते, चिटकून बसते, मरून जाते, नको नको ते सांगलेले कानावर येतेच ना आपल्या. पण हे करणारे सगळे आपले लोकच आहेत ना. मग तू जर इथं येऊन जर ती भीती मनात बाळगून जर त्याला हातच लावत नसतील तर मग इथं आलास कशाला, असा प्रश्न निर्माण होतो की नाही. म्हणून प्रत्येकानं शॉक लागेल. निष्काळजी झाले की ते कोणाच्या बापालाही माफ करत नाही. वीज कशी आहे, त्याला जोपर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही कराल, ज्या पद्धतीनं वाकवाल त्या पद्धतीनं वाकेल.
पण तुमच्याकडे थोडीशी जरी चूक झाली तुम्हालाही माफ करणार नाही. मग मी असेल, तुमचे सर असतील, अजून कोणी असेल. आणि जोपर्यंत ते अशा पद्धतीचा झटका लागत नाही तोपर्यंत मनातली भीती जात नाही. पण काम करायला शिका, पोलवर चढायला शिका. झाडावर चढत होते म्हणून त्यांना पोलवर चढता येत होतं. आज तर पोरं झाडावर बी चढत नाही आणि पोलवर तर चढणं दूरच राहिलं. पण आपल्या पोराला पोलवरच चढता येत नाही, मग त्यांनी MSCB मध्ये कशी घ्यावं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? जर समजा एखाद्या डीपी मधला फॉल्ट काढ म्हणलं तर तिथं गेल्यानंतर मी कधी बघलोच नाही डीपी, मग घ्यायचं कशाला तुम्हाला? तुम्ही कधी आपला बोर्ड काढून दुरुस्ती केली नाही. हे करणारे करू द्या, पण तुम्हाला हे सगळं दुरुस्त करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट घरातली तर आपलंच केलं पाहिजे पहिल्या दिवसापासून, कारण तुम्ही ITI मध्ये आलात. हे तुम्हाला शिकायचं आहे. तुम्हाला रोज आपल्या सिलेबस प्रमाणे सर नेतील, एक एक गोष्ट बारीक बारीक सांगत 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 सगळ्या गोष्टी करायला सांगतील. 1-2 महिन्यामध्ये तुम्ही ट्रेन होऊन जाल. बाकी सांगायची सुद्धा गरज नाही. फक्त सुरुवातीचे 1-2 महिने आहेत. एकदा सवय लागली कामाची तर काम होते, पण बसून राहायची तयारी नाही पोराची. बऱ्याच ठिकाणी विशाल सर पोरांना जर सुट्टी दिली, त्या मास्तरला पूजा करतील रोज, लई माझा मास्तर छान, फक्त त्याला सुट्टी द्यावं. शिकवलं नाही दिवसभर तरी चालेल त्याला. अशी आज पोरांची प्रवृत्ती झालेली आहे. आम्ही मास्तरला खुर्चीवर बसूच द्यायचं नाही. सर बसले, आमचे सर म्हणजे कागणे सर. पुस्तकाचं जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे, तेव्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर विचारण्याची ताकद कुवत आपल्यामध्ये येते. मग ते कुठलंही असो, जे हाताला येईल वेगवेगळ्या लेखकाचे वाचा. पण आम्ही जे काही केलेलं आहे आता ह्या पुस्तकामध्ये, सगळं जे गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही नाही. माझ्या मनाचं तर काहीच नाही. तुम्ही काय तयार होणार आहेत सांगितलंय? सुपरवायझर. सुपरवायझर होण्यासाठी काय होईल मग आता? ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला होणं आवश्यक आहे की नाही? पहिल्या धड्याचं नाव काय, दुसऱ्या धड्याचं नाव काय, पहिल्या धड्यामध्ये किती ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्यातले किती प्रश्न येणार आहेत, हे जर आपण विचारपूर्वक केलं तर आपल्यासारखे आपणच असणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त वाचन करण्याचे, जे काही तुमचे प्रॅक्टिकलचे तास आहेत त्यावेळेमध्ये प्रॅक्टिकलच करायचे. जास्तीत जास्त त्या पद्धतीची कार्यवाही तुम्ही करा. कारण ह्या ठिकाणी मशिनरी बघा इकडं, तर एक एक पॅनल बोर्डवर जाऊन त्याची वायरिंग करत कशी असते, पॅनल बोर्ड कशाला म्हणतात, त्याचे टर्मिनल कोणते कोणते आहेत, मोटरमधले कोणते आहेत, त्याच्यातले कोणते आहेत, हे ज्यावेळी तुम्ही चिकित्सकपणे शिकाल त्यावेळी तुम्ही एकदम एक्सपर्ट होणार आहात. इथं प्रत्येक माणूस एक्सपर्ट आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, सर मोटर कशी चालली मला थोडंसं दाखवणार आहे. चालू केल्याबरोबर चालू करून दाखवतील, त्याच्या आतलं फंक्शनही दाखवेल. आणि या ठिकाणी तर मी आज पहिल्यांदा बघलो UPचा माणूस, प्रॅक्टिकली एक्सपर्ट. जर समजा 20ची बॅच आहे, 20 मधले 2-3 पोरं लागत असतील, बाकीचे पोरं काय पाप केलेत का, इथं काय नुसतं झोपायला आलेत? ते पोरं लागायला पाहिजेत की नाही कंपनीमध्ये? मग कधी लागतील? त्याला इथं काम आलं तर तिथं घेतील ना ते सुद्धा. एका जागेसाठी 100 लोक आले तर तिथं चाळणी करून घेतात त्याच्यातला चांगला कोण आहे. मग तुमचा नंबर कुठं लागेल? बरोबर आहे की नाही बाळा? एक जागा आहे इथंच, याच ITI मध्ये एक जागा निघाली, तुम्ही पास आउट झाल्याबरोबर, तर इथले संस्थाचालक कोणाला घेतील? चांगला बोलू शकेल, चांगला शिकू शकेल, चांगलं सुपरविजन करू शकेल, अशाच मुलाला घेतील ना. मग ते गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत की नाही? ते सगळं अगोदर आत्मसात करणं महत्वाचं आहे. आणि 100% आपल्याला ते कुठले कुठे, इथलची नाही तर दुसरीकडची तरी जागा मिळणार आहे. पण ह्या पद्धतीनं कार्याला सुरुवात करा. कारण आता ज्युनियरचे जास्त विद्यार्थी आहेत. 2 वर्ष तुम्हाला इथं काम करायचं आहे. काम करत असताना तुमची जॉब किती आहे, तुमचा सिलेबस किती आहे हे समजून घ्या. कारण अगोदरच्या सिलेबसमध्ये आणि आजच्या सिलेबसमध्ये बराचसा फरक पडलेला आहे. अगोदरची पद्धत आजची पद्धत अजून वेगळी झालेली आहे. आता तर कोरोनाचा काळ चालू आहे,
परत अजून लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांना सर ऑनलाईन शिकवतात, पोराचा मोबाईल इकडे चालू राहतो, त्याचं तोंड तिकडे राहते. ऐकलेले असते ना सरचं इकडं भाषण, मग तिथं कशाला ऐकायचं? अरे पण तुमच्यासाठी ते मरमर करतात. तुम्हाला जर तिथं बघायला वेळ नसेल तर मग अर्थ काय मला सांगा? बोर्डावर शिकवत असताना काहीतरी चुळबुळ आपली आपली मध्ये मध्ये चालू राहते. शिकायची ही वेळ आहे, पाठ करायची ही वेळ आहे, पुढं मग मजा करायचीच वेळ आहे पुढं. तर आता जास्त झालं बोलणं, आता यावर मी बोलणार नाही. पण माझी भावना लक्षात घ्या. ही माझी भावना नाही, ही तुमच्या संचालकाची भावना आहे. कारण माझा मुलगा माझ्या संस्थेतून बाहेर निघाल्याच्या नंतर तो काही ना काहीतरी केलाच पाहिजे. त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या गावासाठी, त्याच्यासाठी, त्याच्या संस्थेसाठी त्याचं नाव त्यानं उज्ज्वल केला म्हणजे यांचं सुद्धा नाव होणार आहे. कारण हे सगळे तुम्हाला शिकवण्याची इथं व्यवस्था करून दिलेली आहेत. कधीतरी सरांना प्रश्न विचारला का आलं तेव्हापासून? विचारले? कोण विचारले? कोण विचारले? सरांना एखादा प्रश्न सिलेबस मधला कोण विचारले आहे? कोणी नाही? तुमच्यापैकी काहीच अडचण आली नाही? येतात? मी सरला विचारतो, सर विचारलेत का कोणती तरी अडचण? पोरं तुम्ही शिकवलेलं मला समजलं नाही असं, तुम्ही शिकवल्याच्या नंतर मला समजलं नाही असं कोणीतरी तुमच्याकडे आलं का? आले? कारण पटकन समजून जाते सगळ्याला. जशी संस्था चालकांची तळमळ आहे तशीच माझी सुद्धा आहे. सुरुवातीला मी जसा या ठिकाणी सर बसून शिकवत होते त्याच पद्धतीने मी शिकवत होतो. जवळपास 37 वर्षे मी सेवा केलेली आहे. मी इलेक्ट्रिशियन वायरमन दोन्ही ट्रेड पास आहे. शेवटी गटनिदेशक म्हणून सरांसारखा सुपरवायझर लास्टला झालो आणि मी रिटायर्ड झालो. तुम्ही शिकायला आलात ना, मग त्या पद्धतीनं आपण शिक्षण घेतो का? याच्यामध्ये 207 प्रॅक्टिकल आहेत. 207चे बायफर्गेशन केले तर 300, 400, 450 प्रॅक्टिकल होतात. तेवढे प्रॅक्टिकल करतो का आपण? टास्क 1, टास्क 2, टास्क 3, टास्क 4 अशा पद्धतीचे आहेत. 207चे दुप्पटच करू आपण. किती झाले? 414. 414 प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये आहेत. लिहायचे तुम्हाला किती आहेत? 207च. म्हणजे ह्याचे छोटे विद्यार्थ्याला त्या पद्धतीनं करता यावं हा उद्देश ठेवून, फक्त विद्यार्थ्यांसाठी. पण आज हे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी ज्या पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे सिलेबस प्रमाणे तेवढेच त्याच्यामध्ये कंटेंट आहेत आणि त्याच पद्धतीचे प्रोसेसचे पॉईंट आहेत आणि त्याच पद्धतीची कृती करायची आहे आणि तुम्हाला पुढं जायचं आहे. म्हणजे भविष्यामध्ये कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही. आता हे सगळे पुस्तकं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मी घ्या म्हणणार नाही, कुठलीही जबरदस्ती कुठले इन्स्ट्रक्टर किंवा संस्था चालक सुद्धा करणार नाहीत. पण पुस्तक घेतलं की वाचावं लागते, अभ्यास करावा लागते, मग घ्यायचंच कशाला? हा प्रश्न अगोदर आपण निर्माण करायचा मनामध्ये. नाही घेतलेलं चांगलं. लोक करायलेत की नाही, करू द्या त्याला, आपण त्याला फक्त बघायचं. पण पुस्तक घ्यायचं नाही. मी पुस्तक घ्या म्हणून कधीच म्हणणार नाही. पण ह्याच्यामध्ये हे आहे, हे करणं आवश्यक आहे, हे तुमच्यासाठी आहे. आता सुरू झाला प्रचार. पण आता हा प्रचार कशासाठी आहे ते सांगतो तुम्हाला. सुरुवातीची जी पुस्तकं होते किंवा जो काही सिलेबस होता तो सिलेबस थोडा वेगळ्या पद्धतीचा होता. आता ह्या ठिकाणी आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी पुढे गेल्याच्या नंतर ह्या पद्धतीनं काम करून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तो विद्यार्थी आपला त्या पद्धतीची कार्यवाही पुढच्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. किंवा कंपनीमध्ये गेलात, कंपनीमध्ये काम करत असताना काम त्या ठिकाणी त्या माणसाला प्रत्येकाला येतंय. आता मला जर काम येत असेल तरच मी पुढच्या माणसाला काम सांगू शकतो की नाही. हे थोडंसं उचलून ठेव. आता पोराला उचलून सुद्धा ठेवता येत नाही. एखादी मोटर जर उचलून ठेव म्हणलं मी तर उचलून ठेवता येते का? कोणाकोणाला येते? मोटर कोण कोण उचलली आले तेव्हा संस्थेमध्ये? आता
या टेबलवरून त्या टेबलवर किंवा तिथून इथं आणून. सर घेतलं का प्रॅक्टिकल? घेतलेत सर इकडं सिनियरचे. आता तुम्ही ज्युनियरचे असाल ते होईल, पण इथून शिकवलं जातंय. लक्षात ठेवा, 20 किलोचं 30 किलोचं वजन हातानंच घेऊन जात असेल तर दुसऱ्या दिवशी हात गेला म्हणून गळून बसते की नाही? कारण का? लाज वाटते डोक्यावर घ्यायला त्याला. भाजीपाला आणताना त्याचा हात गळून जाते. वयस्क असेल तर, पोरगा असेल तर काय होणार, दुखालं तरी त्याने कोणाला सांगावं, पण होणारच आहे. रोजच्या ऍक्टिव्हिटीपेक्षा जर एक ऍक्टिव्हिटी आपली जास्त झाली. आता तुम्ही एक्सरसाइज करत असाल, पहिल्या दिवशी जर दंड बैठका जास्त काढले काय होईल? पाय दुखतील. दंड काढले हात दुखतील. होईल की नाही? हे मग त्यालाही प्रोसेस आहे. काय करतो आपण मग? पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 10, तिसऱ्या दिवशी 15, 8 दिवसाला 50. मग रोज 50 काढले तर आता काय होते का तुम्हाला? मी तुम्हाला हसवण्यासाठी किंवा काहीतरी वेळ काढण्यासाठी मी बोलणं झालोय. हे तुम्हाला पुढे जाऊन सगळ्या गोष्टीला फेस करायचं आहे. हे जग कॉम्पिटिशनचं आहे. या विद्यार्थ्यांना जर कोणी घेत असेल तर तुमच्याकडे काहीतरी कुवत असेल तरच घेईल. 100 किलो उचलता येते, जर तिथं शर्यत लागली 100 किलो वजन उचलले त्यालाच मी माझ्या कंपनीत घेतो, तेव्हा तयारी दाखवाल की नाही तुम्ही? 100 नाही तर नाही 50 किलो तरी उचलाल की नाही? अरे दुसऱ्याला 25 किलो उचलता येत नाही, मग तो तर रिजेक्ट झाला की अगोदरच. त्याला हे शिकून आलं म्हणजे त्याला येते हे गृहीत धरतात काही काही कंपनीमध्ये. पण त्या कंपनीमध्ये जर उठकापटकच काम असेल तर तिथं जर अशा पद्धतीची जर शर्यत लावली तर कोण होईल मग पुढं? आपलाच विद्यार्थी होईल की नाही? मग हे शर्यत तुमच्यामध्ये इथं लागली की नाही? एक्सरसाइजची, वजन उचलायची, मोटर उचलायची, मशीन साफ करायची. कधीतरी आपण साफ करतो का मशीन? मास्तर पगार घेते, मास्तर करत राहील. असे पोर आहेत. जो मशीन साफ करण्यापासून, जो टेबल साफ करण्यापासून काम करतो तो आयुष्यामध्ये तो विद्यार्थी मागे कधीच पडत नाही. कधीतरी पुसलात का तुम्ही मास्तरची तुमच्या खुर्ची? तुम्ही तुमच्या मास्तरची खुर्ची असेल, टेबल असेल, लवकर येऊन ते मास्तर बघण्यापुरतं, सर तिथं कचरा होता, कपडा तिथं राहते, मास्तर तिथून आला की सर थांबा सर थांबा. अरे पण तू इतका वेळ काय केलास? अर्धा तास तू अगोदर आलतास ना. होते की नाही? असे पोरं काही काही पुढे करणारे असतात, पण जे करून बसलेले आहेत ते मास्तरला माहितच राहत नाही कधी कधी. पण त्याला समजते मास्तरला डोळे आहेत. तुम्ही जरी नसला तिथं, कोण केलंय आज हे लक्षात येते. लक्षात ठेवा. आणि त्याची पावती तुम्हाला कुठं ना कुठं तरी मिळते. कारण इथं बसणारे आहेत म्हणजे काहीतरी करून आलेले आहेत. त्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्या. 2-2 वेळा 3-3 वेळा वाचा आणि मग नंतर प्रश्न करायला शिका. जर समजा सरला त्यावेळी नाही आलं तरी त्यांनी म्हणतील आपण याचं उद्या बघू, मला ही थोडीशी शंका आहे. हे आम्ही मोठेपणाने म्हणतो. आज जरी मला एखादा विद्यार्थी प्रश्न विचारला, मला जर येत नसेल तर मी खोटं का सांगू? मग ते तरी खोटं का सांगतील? पण प्रश्न विचारण्यासाठी पुस्तक वाचावं लागते. पुस्तक कोणाकडेच नसते. वर्तमानपत्र वाचता येईल ना आपल्याला. आहे की नाही वस्तुस्थिती? मग ही वस्तुस्थिती दूर झाली पाहिजे की नाही? कधी होईल? तुमची मनापासून तयारी पाहिजे, पण तुम्ही तयार होणं हे महत्वाचं आहे. बस संपलं. हे माझं नसलं तरी हे तुमच्या संस्था चालकाचं मत आहे. सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहेत ते तुमच्यासाठी, पण तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आता मला बोल म्हणले, मी एवढं का बोलू तुम्हाला विनाकारण? तुमचा उद्देश मला माहिती आहे, तुम्ही शिकायला आलात, सगळं आहे. पण काही काही लोक जे माहिती नाही त्यांचं ब्रेन वॉश करण्यासाठी मी थोडं बोललेलं आहे. पण हे ज्याला थोडंसं समजलंय त्यानं उद्याला जास्त समजून घ्या. दुसऱ्याचाही विचार करा, त्यालाही त्रास होऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त अभ्यास करा. तर अशा पद्धतीचे डिस्टर्बन्स तुम्ही आणू नका. कोणी एकमेकाला करू नका. जे रोजचं काम आहे ते रोजच्या रोज करा. बस बाकी काहीच नाही. जे रोजच्या रोज आहे तुम्हाला सिलेबस प्रमाणे दिलेलं आहे, एक एक टप्पा, त्या टप्प्याप्रमाणे पुढे गेला तर सगळ्याचं सगळं व्यवस्थित होणार आहे. तर आता मी माझ्या याच्याकडे येतो. पुरे करू काय हे भाषण?
चालेल ना? आता मी येतो आपल्या विषयाकडं. आणि हे तुमचं बघून दुसरे सुद्धा पोरं शहाणे व्हावेत, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे जे आम्ही उठाटेव करतोय, विनाकारणाचा खर्च करतोय, इथं येऊन बकबक करतोय, तर मी सुद्धा तुमचं काहीतरी देणं आहे, तुमच्या आईवडिलाचं देणं आहे, मी सुद्धा ह्या जिल्ह्याचं देणं आहे, माझ्या राष्ट्राचं देणं आहे. अशा पद्धतीची जर समजा आपण प्रत्येकानं जर प्रवृत्ती आपल्या आपल्यामध्ये निर्माण केली, बघा भारत आपला कुठल्या कुठं जाईल. पण प्रत्येकाच्या खिसाला टेस्टर पाहिजे, प्रत्येकाच्या पिशवीमध्ये आपलं आपलं साहित्य पाहिजे. रोज जा, घेऊन या, रोज न्या, हरकत नाही, इथले इथं देत असतील, पण तुमचं तुमच्याजवळ पाहिजे की नाही? काम करायचं तर पकड कशाला म्हणतात, पकड पाहिजे की नाही? सगळे साहित्य तुमचं तुमच्याजवळ पाहिजे की नाही? लढाई को गए और हत्यारी भूल गए, असं होईल की नाही? त्याच्यामुळं आपलं साहित्य सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं घ्या, कमी जास्तीचं घ्या, पण काम आपलं त्याचं व्हावं हा उद्देश ठेवून करा. सर पकड देईपर्यंत मग वायर काय काटणारच नाही का तुम्ही? तोंडानंच कट करायचं का त्याला? छिलायचं? आमच्या जमान्यात नव्हता, चाकू बी नव्हता हो, आम्ही त्या पद्धतीचं करून इथपर्यंत आल्या. पण आजकाल तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे आई वडील जे मागतात ते तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण तुमची तयारी असणं आवश्यक आहे. तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे आई वडील देणार आहेत. तुम्ही जी काही मागणी तुम्ही घरात करणार आहात ती मागणी तुमची पूर्ण करतील, ते भलेही मजुरी करतील तिकडं. हो बेटा, बरोबर आहे. तू जर एखादी वस्तू मागितलीस, बाबा मला टेस्टर घ्यायचं आहे, मला पकड घ्यायची आहे, मला थोडंसं वायर घ्यायचं आहे, एखादा बल्ब आणायचा आहे, हे म्हणल्याच्या नंतर देईल की नाही? ते काही करेल तिकडं. हे सगळे सज्ञान आहेत, शिकण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही मदत मुलींना करायची आहे, समजलं? बघा संख्या कमी आहे, त्याच्यामुळं तुमच्या बहिणी आहेत असं समजून त्यांच्याशी नातं जोडायचं आहे, त्यांना सुद्धा सक्षम करायचं आहे. तुम्ही सुद्धा मागणी त्या पद्धतीची करायची आहे. पोरग करते तर मी का करणार, हे तुम्ही जिद्दीनं पेटलं पाहिजे. त्याच्यापेक्षा मी हे सर्किटचं काम कसं करेल, तर बघा सरच्या बॅचमध्ये करत असतील त्याच्यापेक्षा मी चांगलं कसा करेल, हे जर पोरांनी ठरवलं, त्यांच्या मास्तरला येऊन विचारलं, सर ते आज करायला होते आपण करू, नाही म्हणणार नाहीत ना ते. सर म्हणतात का असं? तेव्हा तुमची तयारी असू द्या. असेल का मग तयारी सगळ्यांची? जे जे सर लोक सांगतील, जे संस्था चालक सांगतील ते तुम्ही कराल. जे वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्ही इथे याल. कारण हे सगळ्या तुमचं जे आहे ही रंगीत तालीम आहे. नाटक करण्यासाठी पहिला अंक, दुसरा अंक, अगोदरच्या काळामध्ये नाटकं होते, हे सुद्धा आपलं नाटकच आहे. नाटक करत असताना प्रत्येकानं तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. हे पात्र तुम्हाला कुठंतरी पुढे जाऊन वटवायचं आहे, रंगवायचं आहे. म्हणजे ह्या पद्धतीचं काम तुम्हाला पुढं करायचं आहे, किंवा इतर लोकांना तुम्हाला कुठंतरी जाऊन सांगायचं आहे. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही सांगू शकाल. ज्याला सांगता येते त्याला त्या कंपनीमध्ये प्रवेश असणार आहे. ज्याला बोलता येत नाही, ज्याला काम करता येत नाही, ज्याला सांगता येत नाही, त्याला बिलकुल प्रवेश कुठेही असणार नाही. ना घरात असणार आहे, ना बाहेर असणार आहे, ना गव्हर्नमेंटमध्ये असणार आहे, ना प्रायव्हेटमध्ये असणार आहे. तेव्हा प्रत्येक जण या ठिकाणी शिकण्यासाठी आला तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकता आली पाहिजे. पंखा काढायचा कसा हे माहीत झालं पाहिजे, पंखा बसवायचा कसा हे माहीत झालं पाहिजे, त्याची ब्लेड खराब होणार नाही, वाकणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यातली एक जरी ब्लेड थोडीशी अनबॅलेन्स झाली तरी त्या ठिकाणी पंखा फिरताना असा असा करतो, डक 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 करतो, आवाज देतो. आता ते बॅलेन्समध्ये आहे म्हणून तो आवाज बी नाही, काहीच नाही. पण असे विचित्र पोरं आम्ही पाहिलेले आहेत. पण तुम्ही हे विचित्र परिस्थितीमध्ये कधीच जायचं नाही. चांगलं कसं होईल, लोकांचं चांगलं कसं होईल, त्याचं कल्याण कसं होईल, असा जर विचार तुम्ही केलात तर ऑटोमॅटिक तुमचं कल्याण होणार आहे. तुम्हालाही शिकायला मिळणार आहे. तुम्ही सरांशी जर ह्या पद्धतीने राहिलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट द्यायला तयार आहे. तेव्हा प्रत्येक जण वेळेचं पालन करा. तुमचा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी वेळ ऑटोमॅटिक तुम्ही घालवा. कोणीही वेळेच्या अगोदर जायचं नाही, वेळेच्या आत यायचं नाही, टाईमवर यायचं आणि टाईमवरच जायचं. ही एकदा तुम्हाला शिस्त लागली तर कंपनीमध्ये कोणी कोणाचा बाप तुम्हाला बोलणार नाही. तिथं टाईमला बंधन आहे. तुम्ही 1 मिनिट जरी गेलात तरी तुमचं तिथं टायमिंगचं वॉच होतंय, अंगठा घेतला जातो किंवा पंचिंग होते, त्याच्याप्रमाणे तुमचं पेमेंट निघतंय.
आणि उशिरा येणाऱ्याला भविष्यामध्ये कोणी घेत सुद्धा नाही. वेळेच्या अगोदर 10-10, 15-15 मिनिटं जाऊन बसणारी लोक आहेत. आपल्याला घरून इथलं ITIचा टाइम झाल्यावर सुटते, अरे ITIला जायचं आहे, ITIचा टाइम इथं 10ला असेल तर घरातूनच 10ला निघतो, म्हणजे इथं कधी पोहोचणार? 11ला पोहोचणार. असेही विद्यार्थी असतील. काही काही विद्यार्थ्यांना एखादी दिवस अडचण येईल महिन्यातून, रोजच अडचण यायला पाहिजे का? मग जे काही अडचण आज आली ती उद्या येणार नाही म्हणून आपण 10 मिनिटं अगोदर निघावं लागेल. बस येत नसेल तर पैदल तरी आपल्याला यावं लागेल. नाही, बसचीच वाट बघतो आपण 11 वाजेपर्यंत, मग 12 वाजता आली की मग ITIला जाऊ. अर्धा तास तर इकडे, अर्धा वेळ तर आपला संपलेलाच असते. त्यावेळी सर तुम्ही देता परमिशन? मी माझं सांगतो, माझा कुठलाही पोरगा 1 मिनिट सुद्धा वर्गामध्ये उशिरा यायचं नाही. मीच यायचं नाही तर माझा पोरगा कसं येईल? कधी युनिफॉर्म शिवाय मी ITI मध्ये गेलो नाही. ज्या दिवशी युनिफॉर्म अंगावर नसेल त्या दिवशी मी ITIला सुट्टी आहे असं समजायचं. पोरगा कधी बगर घेईनचा माझ्याकडे आला नाही, बगर युनिफॉर्मचा समोर आला नाही. तर जे काही तुमचं इथलं डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिन प्रमाणे वागायचं आहे. सगळ्याला ती काळजी घ्यायची आहे. कारण या ठिकाणी तुम्ही शिकण्यासाठी आलात, फक्त एकच उद्देश ठेवायचा आहे तुम्हाला. तर या ठिकाणी मी थोडा वेळ थांबतो ह्या बाबतीत. आता मी थोडंसं पुढच्या विषयाकडे निघतो. या ठिकाणी आपला जो सिलेबस आहे 2017 पासून NSQF लेवल 5 प्रमाणे लागू झालेला आहे. याच्या अगोदर लेवल 4 होतं, लेवल 1 होतं, म्हणजे सगळं लेवल 1च होतं आजपर्यंत. पण आता लेवल 4 आणि लेवल 5 याच्यातला भेद तुम्ही समजून घ्या. लेवल 5 म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? IJ सुपरवायझर आणि लेवल 4 स्किल्ड टेक्निशियन. ह्याच्यात सगळं आहे. लेवल 1 काय आहे, लेवल 2 काय आहे, लेवल 3 काय आहे, लेवल 4 काय आहे, लेवल 5 काय आहे, लेवल 6 काय आहे, 7 काय आहे, 10 काय आहे. पण आता 5च्या पुढे आपण जाणार नाही. सुपरवायझर तर तयार होऊ द्या अगोदर आपले पोरं. शिकून बी वर्कर होत नाही आपले तयार. तर तुम्हाला खरोखर काय व्हायचंय? सुपरवायझर तयार व्हायचं आहे. म्हणजे सुपरवायझर होण्यासाठी तुम्हाला पंख्याची रिवाइंड करता आली पाहिजे, पंखा बसवता आला पाहिजे, पंखा काढता आला पाहिजे, त्याची रिवाइंड करता आली पाहिजे, त्याच्या आतमध्ये काय असते हे सांगता आलं पाहिजे, फिरते कसा हे सांगता आलं पाहिजे, कुठल्या तत्वावर चालते हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्या पद्धतीनं सर तुम्हाला शिकवणार आहे. पण ती तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आज उत्सुकता राहते, सर सांगून गेले तर म्हणजे कुठेतरी हुडकीत बसते आता कोणीतरी, पंखा कसा फिरते. मग त्याच्यावर विचारू नका. तुमचं जे काही चालू आहे त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारायचा प्रयत्न करत चला. नको ते विचारायचं आणि ज्यावेळेस काम येते त्यावेळेस काहीच कामात नाही, विसरून जातो आपण. पण रोज जे चालू आहे त्याच्यावरच तुम्ही फोकस करायचं आहे. ते अगोदर ट्रेंड व्हायचं आहे. एकदा ते स्किल प्राप्त केलात की मागं बघून बघायची गरज नाही. तुम्हाला इथं आल्याच्या नंतर कुठले कुठले स्किल प्राप्त झालेत, तुम्ही पहिले कसे होतात आणि आज कसे आहेत, हे तुमच्यामध्ये बदल निर्माण झालेला दिसतो का नाही इथं? तर ह्या ठिकाणी टेक्निकली सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. टेक्निकली तुम्ही सक्षम होणार आहात. तेव्हा या ठिकाणी हा जो सिलेबस आहे त्या सिलेबस प्रमाणे सगळे स्किल प्रॅक्टिकली तुम्हाला अवगत होणार आहेत. ते प्राप्त होणार आहेत, तुम्ही प्राप्त करून घेणार आहेत, तेव्हाच तर तुम्ही सुपरवायझर तयार होणार आहात. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकून तयार व्हायचं आहे. तेव्हा हा सिलेबस जो आहे तो NSQF लेवल 5 प्रमाणे आहे. आता हे बाकी सगळे गोष्ट आता मी जे काही बोलणार आहे ते सगळेचे सगळे व्हिडिओच्या स्वरूपात आहे. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर मी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात मी तुमच्या समोर असणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला जी काही अडचण येणार आहे ती अडचण मी सोडवणार आहे. सोडवण्याचं गुत्त मी घेतलेलं आहे. माझ्याकडं अशा पद्धतीचे 4-5 इन्स्ट्रक्टर मी तयार केलेले आहेत जे की वेल क्वालिफाईड आहेत. जे तुम्हाला देत असताना छोट्या छोट्या स्वरूपामधलं तुम्हाला मी देणार आहे. आता तुम्ही ज्युनियरचे आहात तर तुम्हाला या 8 दिवसामध्ये तुम्हाला समजून येईल. तुमचे सर शिकवतील. आम्ही जे केलेलं आहे, आता सर जे बोर्डावर शिकवलेले आहेत तेच आम्ही शिकवलेलं आहे, पण ते डिजिटली शिकवलेले आहे. आता सर शिकवताना तुम्ही फक्त त्याच वेळी तिथं लक्ष देऊन होतात. आता त्या शिकवण्यामुळे तुमच्या मनामध्ये किती घुसलंय डोक्यात हे काही सांगता येत नाही. पण या ठिकाणी मी मात्र तुम्हाला सांगू शकतो, जो लास्टचा विद्यार्थी आहे,
त्या पहिल्या बेंचची बरोबरी करेल मुलींची, मागच्याही विद्यार्थ्याची बरोबरी करेल तो लास्टचा विद्यार्थी. त्याला काही काही शब्द कानावर जातच नाहीत. इकडचं तरी डिस्टर्ब करते, तिकडचं तरी डिस्टर्ब करते, मास्तरचं तर ऐकूच जात नाही. समजलं का रे? हो सर, समजलं सर. हा सांग आता उत्तर. मुंडी खाली. आपलं आपण करायचंय आणि आपणच कसे पुढे जातो ह्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. तर ह्या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एकच आहे की आता हे पुस्तकं आमचे लिहून झालेले होते. गेल्या सत्रामध्ये लॉकडाऊन लागू झालं, सगळी पुस्तकं तयार झाली, पण लॉकडाऊन झालं. आता शिक्षक लोक पुस्तकं मागायला सुरुवात केले, लॉकडाऊन लागू झालं. मग आता पुस्तकं त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील? कॉलेज सुरू झालं कधी? सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये, आणि ऑक्टोबरपासून लॉकडाऊन लागू झालं समजा, आणि ते 6 महिनेच उघडलं नाही, तर पुस्तकं कसे घेतील विद्यार्थी किंवा तिथले शिक्षक? तर हे पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत किंवा आम्ही पोहोचूच शकलो नाहीत. त्यांची घ्यायची इच्छा असेल आणि आमची पाठवायची इच्छा असेल तरी. मग आता आमचं पुस्तक तर लिहून झालंय, मग आता हातावर तर काही नाही. त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिकवायला जसं सरांनी खडू घेऊन शिकत होते, आज मी ते मोठाच्या मोठा पेन घेऊन शिकवतो. पण मी आता फक्त ते 8-10 चॅप्टर घेणार आहे, घेतलेले आहेत. पण बाकीचे तरुण मंडळीच घेणार आहेत. यांच्यासारखीच तिथं घेतलेली आहेत. 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत. ते पिरियड तुमचे घेणार आहेत. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तो 10 वेळा बघू शकता व्हिडिओ. एखादा पिक्चर बघल्याच्या नंतर तुमच्या लक्षात राहतो की नाही? मग तीच संकल्पना घेऊन आम्ही तो डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आता त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काय आहे, एकदम अप टू डेट, म्हणजे मुलांना जे पाहिजे तेवढेच कंटेंट आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका ऑब्जेक्टिव्हचा एक लेसन घेतलेला आहे. आता उदाहरणार्थ, पहिल्या धड्यामध्ये किती ऑब्जेक्टिव्ह आहेत तेवढे लेसन तयार झालेले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची रचना, व्यवसायाबद्दलची थोडक्यात माहिती, इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या संधी झाला पहिला चॅप्टर. दुसरा सुरक्षितता व सुरक्षिततेचे नियम, तर त्याच्यामध्ये सुरक्षितता म्हणजे काय त्याच्यावर एक लेसन, सुरक्षिततेचे नियम कोणते आहेत त्याच्यावर एक लेसन. म्हणजे अशा पद्धतीचे छोटे छोटे, आता हे शिकवा म्हटलं मला, तुम्ही शिकवत असताना 2 घंटे जातील त्या एकाच पेजवर, पण तिथं अर्ध्या तासामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये ते संपून गेलं. म्हणजे अशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्याला काय देता येईल याचा विचार करून त्या पद्धतीनं आम्ही घेतलेला आहे. आता सर सुद्धा ते पाहतील आणि तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे. अजून हे पूर्ण झालं नाही म्हणून आम्ही पूर्ण टाकलेलं नाही, पण जे काही मी टाकणार आहे ते तुम्हाला रोजच्या रोज तिथं पाहायला मिळणार आहे. तुम्ही 10 वेळा बघू शकता. नंतर तुम्हाला सरला सुद्धा विचारायची गरज नाही. उगाच तिथं बघायचं सर असं बिलकुल त्या ठिकाणी काही बोलायची आवश्यकता तुम्हाला राहणार नाही. कारण तुम्ही शिकलात तर विनाकारण तुम्ही वेळ घालताल का? तुम्हाला वेळेचं महत्त्व पटलं पाहिजे. तुम्हाला येते तर उगाच विनाकारण येऊन सरला विचारते, सर हे काय? अरे तुला येते म्हणून तर विचारतोस ना तू, पण त्याचा फायदा दुसऱ्या विद्यार्थ्यांना होतो. हे प्रवृत्ती असली पाहिजे, नो प्रॉब्लेम. पण विनाकारण खोचक पद्धतीनं विचारणं सोडून द्या. खरोखर तुमचा प्रश्न असेल तर कुठल्याही सरांना विचारा, ते कुठल्याही प्रश्नाचं तुमच्या उत्तर देऊ शकतील. कारण ते अगोदर शिकून आलेले आहेत. असेच कुठंतरी तिथं बसलेले होते म्हणून तर इथं येऊन बसलेले आहेत. बरोबर आहे की सर? तर असू द्या. तर ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, हा सिलेबस जो आहे NSQF लेवल 5 प्रमाणे आहे, तेव्हा त्याचा अभ्यास तुम्हाला करता येणं आवश्यक आहे. तर याच्या पुढे जाऊन सांगतोय, आता हे सगळं सिलेबस काय आहे तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येणार आहे. तुम्हाला सरांनी सिलेबस सांगले असतील 2 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या वर्षामध्ये किती लेसन असणार आहेत, पहिल्या वर्षामध्ये किती प्रॅक्टिकल तुम्हाला करायचे आहेत, दुसऱ्या वर्षामध्ये किती लेसन आहेत, दुसऱ्या वर्षाची किती प्रॅक्टिकल आहेत, ह्या सगळ्याची माहिती प्रत्येकाचा व्हिडिओ, इलेक्ट्रिशियनसाठी वेगळा, वायरमॅनसाठी वेगळा, अशा पद्धतीचे प्रत्येकाचा व्हिडिओ करून आम्ही टाकलेला आहे. ते पाहू शकता. त्याच्यानंतर एक 5-6 लेसन सुरुवातीचे टाकलेले आहेत पहिल्या वर्षाचे. दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असतील तर दुसऱ्या वर्षाचे लेसन टाकलेले आहेत. धडा संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या धड्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. ते प्रश्न तुम्ही एकदा तिथं पाहिलात की नंतर वाचण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. मग तो प्रश्न तुमच्या परीक्षेत येईल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येईल किंवा तुम्हाला नोकरी लागत असताना त्या ठिकाणी कोणी विचारलं जाईल, तेव्हा ह्याच प्रश्नांची उत्तरं
तुम्ही डोक्यामध्ये एकदा घेतली की नंतर कोणीच विचारणार नाही. आता ह्या ठिकाणी सगळे सर शिकवत असताना जे काही शिकलेत, ITI मध्ये शिकलेले असतील, पॉलिटेक्निक करत असताना शिकलेले असतील, इथं वेगळा अभ्यास करून तुम्हाला शिकवत नाहीत. जे कोणी शिकलेलं आहे तिथं तेच माणूस इथं शिकवू शकतो. मीच जर तिथं शिकलेलं नसेल तर मला काही शिकवता येत नाही. म्हणून ITI ची देण आहे. हे सगळं ITI मला दिलेलं आहे. तुमच्यासारखाच मी कुठंतरी बसलेला होतो, तिथं ऐकून ऐकून मास्तरचं मी शिकलो, नंतर नोकरी लागली, त्या पद्धतीनं कार्यवाही करत गेलो आणि त्या कामाचा मोबदला मला मिळत गेला. तसाच मोबदला सरांना सुद्धा मिळतो, पण तुम्हाला सुद्धा यांचा मोबदला मिळतो, तेव्हा तो मोबदला तुम्ही घेतला पाहिजे एवढीच अपेक्षा असणार आहे. तर ह्या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, बाकीच्या गोष्टी बोलणार नाही. तर आता तुमचे मोबाईल काढा. सर परमिशन आहे? हो. सरांची परमिशन आहे, आज मोबाईल तुम्ही काढू शकता. ह्या प्रिमायसेसमध्ये वापरू देता मोबाईल पुरायला? हे बघा, मोबाईल तुम्हाला प्रिमायसेसमध्ये वापरू देत नव्हते अगोदर, पण आज तुम्हाला सर काढून बघा म्हणाले. ज्यांच्या ज्यांच्याजवळ मोबाईल आहेत असे विद्यार्थी मोबाईल काढा. जे आज आणले नाहीत ते विद्यार्थी ज्यांनी कोणी केलेलं आहे त्यांचं अनुकरण करा आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या चॅनलवर तुम्हाला जायचं आहे. आजचा दिवस बघा, घरी जाऊन तुम्ही करू शकता, तेवढं काही हे नाही. थोडंसं खडू द्या मला. तर इकडे लक्ष द्या. मोबाईल काढलेत का? आता आवाज बिलकुल काढू नका. मी सांगतो तेवढे शब्द तिथं फक्त टाईप करायचे आहेत. हा, आता मी इथं लिहितो त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा स्पेस द्यायचा नाहीये. पहिल्या बारेखडीचा वापर करायचा नाही. सेकंड लिपीमध्ये कंटिन्यू लिहायचं आहे आणि नंतर सर्च करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी असं उभं लिहितो. आता आडवं लिहिण्याच्या ऐवजी IVVP ऑन LINE IVVP ऑनलाईन एवढंच टाईप करायचं तुम्हाला कशावर? तुमच्या मोबाईलवर, आणि सर्च करायचं आहे. दुसऱ्या बाराखडीमध्ये IVVP यूट्यूबवर जायचं. यूट्यूबवर वेबसाईट सुद्धा हीच आहे. परत वेबसाईटचं सांगणार आहे. वेबसाईट सुद्धा हीच आहे आणि यूट्यूब सुद्धा ह्याच नावानं आहे. आता हे याचं जर आपण केलं इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन असा त्याचा अर्थ होतो. पण विद्यार्थ्याला हे जर लिहायचं म्हटलं तर किती वेळ गेला असता, एखादा कॅरेक्टर चुकला असता तर त्याच्यावर सापडलंच नसतं. म्हणून आपण काय केलं, त्याला शॉर्टमध्ये दिलेलं आहे IVVP ऑनलाईन. करा, सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन दाबा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ येतील. आता याच्यामध्ये काय आहे ते सांगतो. आता त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही प्लेलिस्ट काढून बघलात तर 50 काहीतरी व्हिडिओ आलेले असतील. तर त्याच्यामध्ये काय काय ते सांगतो. आता तर इकडे लक्ष द्या. आता ह्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलात तर याच्यामध्ये फक्त ITIच्याच विद्यार्थ्यांना माहिती मिळेल अशा पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म आहे. आता याच्यावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं कार्यक्रम पत्रिका करून ठेवलेली आहे. ITIला उपयोग होईल, पॉलिटेक्निकला उपयोग होईल, इंजिनिअरिंगला उपयोग होईल. पण सुरुवातीला फक्त आपण ITI साठीच काम या ठिकाणी करतोय. तर आता याच्यावर आम्ही काय केलं ते सांगतो. पहिल्या वर्षाचा सिलेबस आणि दुसऱ्या वर्षाचा सिलेबस दोन्ही विद्यार्थ्यांना ॲट ए टाइम पॅरललमध्ये मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला जे काही पाहिजे तेच दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेबस प्रमाणे मिळेल अशी व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे. तर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पहिल्या लेसन पासून उदाहरणार्थ 1 ते 114 लेसन आहेत पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना, इलेक्ट्रिशियनवाल्यांना. आणि वायरमनवाल्यांना किती आहेत? जवळपास 109 ते 110 लेसन आहेत. तर आता हे सगळं कॉमन मध्ये आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन सुरुवातीचा सिलेबस, म्हणून त्या ठिकाणी दोन्हीला एकत्र येईल अशा पद्धतीचा सिलेबस त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी पहिले सुरुवातीचे 5-6 लेसन टाकलेले आहेत. अशा पद्धतीचे 20 ते 25 लेसन मी घेतलेले आहेत. आणि याच्यानंतरचे जे काही तुमचं इलेक्ट्रिसिटी सुरू होईल
म्हणजे विजेची ओळख सुरू करत असताना हे दुसरे इन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी असणार आहेत, नवीन पिढीतले असणार आहेत. आमच्यापेक्षाही त्यांनी जास्तीचं ज्ञान तुम्हाला द्यावं हा उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचा लेक्चररची निवड आम्ही केलेली आहे. सेकंड इयरला सुद्धा ह्याच पद्धतीचे आहे. सेकंड इयरच्या मोनिका मॅडम म्हणून आहेत आणि दुसऱ्या जगताप मॅडम म्हणून आहेत, शेख हैदर सर म्हणून आहेत आणि दुसरे सर आहेत पण त्यांचं अजून त्यांनी क्लिअर केलं नाही म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी सांगणार नाही. तर अशा पद्धतीचे 3-4 इन्स्ट्रक्टर्स लेक्चरर्स या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन रोजच्या रोज करणार आहेत. तर याची संकल्पना मी थोडक्यात सांगतो. हे केलेलं असेल तर आता बाजूला ठेवा मोबाईल, फक्त 5 मिनिट आता वेळ घेईल मी. तर प्रत्येक जण मोबाईलवर जायचंय, सर्च करायचंय, त्याला सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या कॉमेंट द्यायच्या आहेत. सर हा व्हिडिओ बरोबर झालेला नाही, इथं मला खटकलंय, इथं तुम्ही बरोबर सांगितलं नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये असं पाहिजे बघा, त्याची पूर्वतयारी करून तुला मास्तर येईल की नाही. म्हणजे हे तुम्ही सांगलं पाहिजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडूनच घेऊन तुम्हालाच द्यायच्या आहे. एखाद्या विद्यार्थ्याला चांगला प्रश्न आला ना, तोच प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचा सुद्धा राहतो. तर तो विद्यार्थ्याचा प्रश्न असेल तर पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ती मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तर ठेवले का मोबाईल खिशात, फक्त IVVP ऑनलाईन ठेवून द्या लिहून आणि घरी जाऊन ते करा, नेटवर्क घरी येईल. आलं का लक्षात. या ठिकाणी काय म्हटलं तुम्हाला, मग याच्यामध्ये जे काही ITIच्या विद्यार्थ्यांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल अशाच पद्धतीचं मार्गदर्शन त्या प्लॅटफॉर्मवर असणार आहे. भविष्यामध्ये जर समजा अजून कोविडचे लक्षणे दिसालेत, नवीन व्हेरिएंट आलेला आहे, जर समजा कॉलेजेस बंद झाले, विद्यार्थ्याला इथं नाही येता आलं, तर त्या ठिकाणी त्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना 100 रुपये फीस लागणार आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आमचा पूर्ण सिलेबस तयार होत नाही ह्या तुम्हाला मिळत राहणार आहेत फ्रीमध्ये. आणि ज्यावेळी हा पूर्ण कोर्स तयार होईल त्या ठिकाणी 1 वर्षाचा सिलेबस 10 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचा कसा कंप्लीट होईल अशा पद्धतीची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. स्प्लिट अप करून पहिल्या महिन्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत, पहिल्या महिन्यामध्ये किती प्रॅक्टिकल आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर हे तुम्हाला पुढे जाऊन पाहता येईल. जर समजा आता कॉलेजेस बंद झाले, सर शिकवणही बंद केले, मग तुमच्यापर्यंत काहीतरी ते सिलेबसचं सगळं यायला पाहिजे. तर हे सुद्धा तुमच्याकडं आणून देण्याची जिम्मेदारी मी घेणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय म्हणून सांगितलं, सिलेबसचं पहिल्या वर्षवाल्यांसाठी आणि दुसऱ्या वर्षवाल्यांसाठी कॉमनमध्ये आहे, म्हणजे पॅरललमध्ये आहे. त्या ठिकाणी दुसरी एक आपण तयार केलेलं आहे. लेक्चर तर दिलेलेच आहेत आणि ते लेक्चर दिल्याच्या नंतर पॉईंटचं सुद्धा वाचन केलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्याकडे पुस्तक नाही, कमीत कमी ते पॉईंट त्याच्या डोक्यावरून जायला पाहिजेत, त्याच्या डोक्यामध्ये गेले पाहिजेत हा विचार करून, जर त्यावेळेमध्ये त्याच्याजवळ पुस्तक पोहोचलं नसेल तर कमीत कमी महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत त्या धड्यामधले ते पॉईंट त्याच्या डोक्यामध्ये जातील, त्याच्या हार्ड डिस्कमध्ये बसतील अशी व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचं लेक्चर बी असणार आहे आणि त्याचं पॉईंटचं वाचन, म्हणजे जसं बातम्या सकाळी सकाळी देतात की नाही, औरंगाबादच्या बातम्या, पुण्याच्या बातम्या टाइम ठरल्याप्रमाणे, तसा डे आफ्टर डे म्हणजे एक दिवसाआड अशा पद्धतीचं पॉईंटचं वाचन असणार आहे आणि सिलेबस प्रमाणे ते लेक्चर्स असणार आहेत. त्याची व्हिडिओची त्याच्याशी लिंक लावून दिलेली आहे, तेही बघावं हाही बघावं, म्हणजे दोन्हीमध्ये कंपॅरिझन करून त्याला जास्तीत जास्त मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर नोकरीविषयक ज्या काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आता पासआउट होऊन गेलेले आमचे विद्यार्थी आहेत, तुमच्या मार्फत त्या विद्यार्थ्यापर्यंत ही बातमी कळावी. उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या अप्रेंटिसशिपच्या, किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी MSCBच्या ऑफिसमध्ये जागा निघाल्या लाईनमनच्या किंवा ऑपरेटरच्या, तर ती सुद्धा माहिती तुम्हाला हवी. तुमच्या घरातला कोणी असेल, तुमचा नातेवाईक कोणी असेल किंवा तुमचा मित्र असेल पासआउट झालेला तर आता त्याची यादी आमच्याकडे नाही, तो तर आमच्याकडे जॉईन नाही, पण त्याला सुद्धा तुमच्या मार्फत काहीतरी कळावं, तुम्ही सुद्धा त्याला हातभार या पद्धतीनं लावावा, त्याला सुद्धा नोकरीवर पाठवण्याची, त्याला फॉर्म भरण्याची संधी तुम्ही प्राप्त करून द्यावी हा उद्देश ठेवून ह्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही
तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती पण ITIच्याच पोरांना मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था त्याच्यावर केलेली आहे. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या कॉमेंट्स त्या ठिकाणी कळवा, तुम्हाला अजून काय पाहिजे त्या पद्धतीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहा. तुमच्या सूचनेचा सुद्धा त्या ठिकाणी आदर केला जाईल, त्याचं पालन केलं जाईल. म्हणजे जी काही तुमची शंका असणार आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी विद्यार्थ्याची शंका असणार आहे, म्हणजे मराठवाड्यातल्या विद्यार्थ्याची ती शंका असणार आहे, तेव्हा आजपासूनच तुम्ही कामाला लागा. म्हणजे तुमच्यासारखे तुम्हीच असणार आहेत. या ठिकाणचा विद्यार्थी जो तयार होणार आहे तो तर सुपरवायझर होणारच आहे, पण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक होणार आहे, मॅन्युफॅक्चरर होणार आहे. सुपरवायझरचं काम करून त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा संकल्पना येणार आहे आणि त्या पद्धतीचा कारखाना उभारण्याचं सुद्धा तो काम करणार आहे. ज्याच्याकडे पैसा असणार आहे, त्याच्याकडे डोकं असणार आहे, ही काम करण्याची प्रवृत्ती असणार आहे, तो अशा पद्धतीचं कार्य हातात घेईल आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं इंडस्ट्रीयल हब तयार होईल, अशी त्याच्या पाठीमागची माझी भूमिका असणार आहे, अशी माझी अपेक्षा असणार आहे. तुम्ही जर पुढे गेलात तर त्याच्यामध्ये आनंद आम्हाला मिळणार आहे. तुम्ही बाहेर निघाल्याच्या नंतर नमस्कार करता म्हणजे तेच आम्हाला अपेक्षित आहे. शिकल्याच्या नंतर तुम्ही नोकरीला लागल्याच्या नंतर तुम्ही जे आनंदी होणार नाही, पण त्याच्यापेक्षा आनंदी या ठिकाणचे माणसं होणार आहेत, या ठिकाणचे शिक्षक होणार आहेत. माझा विद्यार्थी नोकरीला लागला, माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा जास्त पगार घेतोय, हे आम्ही अभिमानानं सांगतोय. आम्हाला इथं पगार कमी असू द्या, पण तुम्ही कंपनीमध्ये जाऊन जर आमच्यापेक्षा पगार जास्त घेतला तर त्याचा आनंद, त्याचा अभिमान सुद्धा आम्हाला जास्त होतो. आणि आम्ही चार चौघामध्ये माझा विद्यार्थी लागलाय, आमच्यामध्येच कॉम्पिटिशन, अहो तुमचा काय लागलाय, माझा विद्यार्थी आज 1 लाख रुपये महिन्याला कमवतो. ते कसं कमवतोय मग त्यांचं ऐकून मग यांनी जर त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं की तो विद्यार्थी सुद्धा तसाच घडतो. अशा पद्धतीचे जर आपण देणं घेणं केलं तर आपण पुढे जाणार आहेत. तेव्हा या ठिकाणी आता जास्त बोलणार नाही, व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये ज्या काही शंका असतील, ज्या काही तुमच्या संकल्पना असतील, जे काही तुमचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्हाला जर मार्गदर्शन करता आलं, सर सुद्धा करतील, तुम्ही सुद्धा कराल अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आज मला आपल्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तेव्हा आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्री संजय पवार सर, प्राचार्य सोनकांबळे सर, आपले सुपरवायझर, आपले गटनिदेशक माननीय VB ढवळे सर आणि या ठिकाणचा आपला सर्व स्टाफ, आपण सर्वजण, त्यामध्ये मुलीसुद्धा आल्या, आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण शांतचित्तानं माझं मत ऐकून घेतलात, माझं बोलणं ऐकून घेतलात, मला थोडा वेळ सहन केलात, तेव्हा आपल्या सर्वांचं एक बार आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्र हो, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.